नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर आज आपण बनवले आहेत ब्रेड रोल्स. तर याची एकदम सिंपल अशी रेसिपी आहे, पण व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण स्टेप बाय स्टेप सर्व काही दाखवायचं असतं. ते झटपट असं दाखवता येत नाही कारण याची प्रोसेस थोडी मोठी असते. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमचेही रोल असेच तयार होतील. तुम्ही याला चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतात. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर सर्वात आधी ब्रेड्सचे आपण असे काठ काढून घ्यायचे आहे आणि त्याला छान असं रोल करून घ्यायचं आहे आपल्याला लाटण्याने, म्हणजे त्याची छान अशी पातळ पोळीसारखं तयार होईल. म्हणजे आपण जेव्हा रोल करू तेव्हा ते व्यवस्थित रोल होईल. आणि जे ब्रेड्स क्रम्स आपण त्याच्या साईड्स काढून ठेवल्या त्याचे आपल्याला क्रम्स करून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये किंवा हातानेही होतात, पण हाताने थोडा जास्त वेळ लागतो. तर एक वेळा मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे पटकन तयार होईल. तर इथे मी आपलं चॉपर असतं त्याच्यात हिरवी मिरची, थोडंसं बीट, 2 कांदे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. त्याला आपण छान बारीक असं ग्रेट करून घेऊया. आणि इथे मी बटाटे उकडून घेतले 2 ते 3 मोठ्या साईजचे आणि ते आपल्याला काट्या चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचे आहे. आणि जे आपण वाटण करून ठेवलं ते नंतर यात ॲड करायचं. तर आधी आपल्याला यात काहीतरी मसाले ॲड करायचे चवीसाठी. तर 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, आपलं पिझ्झा मिक्स असतं, व्हेजिटेबल्स असतं त्याच्यात, त्या ॲड करायचं चवीसाठी. आणि आपण जो वाटून ठेवलेला मसाला होता म्हणजे बीट वगैरे ते सर्व आता याच्यात ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं. नंतर यात चवीनुसार मीठ आणि जे आपण ब्रेड क्रम्स बनवलेले आहे ते थोडे जाडसर बनवून तेही यात ॲड करायचे. म्हणजे जेव्हा आपण ते तळल्यानंतर जेव्हा आपण खातो तेव्हा ते खूप छान लागतं खायला. तर हे घालायला विसरू नका, नक्की घाला, याच्याने टेस्ट खूप छान येते. आता हे सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या, किंवा काट्या चमच्याने खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपल्याला जेव्हा आपण ब्रेड रोल बनवू तर ते डिप करायला म्हणजे आपलं क्रम्स व्यवस्थित चिपकले पाहिजे त्याच्यासाठी स्लेरी हवी. तर इथे मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्यात चवीनुसार मीठ आणि आपल्याला पाणी ॲड करून म्हणजे मी दाखवल्याप्रमाणे त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला त्याची स्लेरी तयार करून घ्यायची आहे. म्हणजे शक्यतो मैद्याचा गोळ एवढा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर हे सर्व साहित्य तयार झाल्यावर आपण आपले ब्रेड रोल तयार करायला घेऊया. तर इथे बघा, चमच्याला म्हणजे आपल्याला जेवढं चिटकेल तेवढं फक्त आपल्याला त्याला पातळ करायचं आहे. जास्त पातळ करू नका आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. तर इथे आता आपण तयार करूया. तर मध्यभागी आपल्याला आपण जे मिक्सचर बनवून ठेवलेलं आहे पोटॅटोचं ते घालायचं. त्याच्यावर चीज घालायचं. चीज इथे तुम्ही कोणतंही वापरू शकता. मी ते अमूलचे क्यूब मिळतात ते घेतलेले आहे. तर इथे छान असं रोल करून आपल्याला ते त्या बॅटरमध्ये डिप करायचं आहे. आणि इथे जर तुमचा ब्रेड व्यवस्थित चिकट नसेल तर जे आपण मैद्याची स्लेरी करून ठेवलेली आहे ती कडेला लावून छान त्याला तुम्ही बंद करू शकता. तर बघा, छान आपला रोल तयार झालेला आहे. तो आता याच्यात डिप करायचा, नंतर क्रमने त्याला कोड करायचा. ब्रेड क्रम्स कमी जास्त होऊ शकता, म्हणजे तुम्हाला कमी जास्त लागू शकता. तर ते काही हरकत नाही, जरी संपले तरी परत करून घ्यायचे, काही जास्त वेळ लागत नाही त्याला. आणि हे सर्व आपण असेच तयार करून ठेवूया. नंतर थोड्या वेळाने सेट झाल्यावर तुम्ही हवा तो आकार त्याला देऊ शकता, म्हणजे असं थोडंसं दाबून वगैरे व्यवस्थित करू शकता. तर आपले रोल छान तयार झालेले आहेत. तर आता एका पॅनमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. हलकं गरम करू नका, कडकडीतच करा, म्हणजे आपले जे रोल आहे ते खूप छान क्रिस्पी तयार होतील. आणि हे शक्यतो पॅनमध्येच तळा, म्हणजे त्यांना आपल्याला परतायला वगैरे छान व्यवस्थित जागा मिळेल. कढईत जर छोट्या साईजमध्ये असतील तर कढईमध्ये सुद्धा करू शकता. तर छान असं दोघी साईडने त्यांना गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका
आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल. मी पूर्ण प्रयत्न करेल त्यावर रेसिपीज आणायचा. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणी किंवा एखादी तुम्ही घरी बनवलेली कोणती चटणी असेल तर त्याच्यासोबत सर्व करू शकता. मेयोनीजसोबतसुद्धा खूप छान लागतात.